मोहोळ येथील देवडी फाट्याजवळ हॉटेल साई समोरील एका गोडाऊनमध्ये दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी मोहोळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पोलीस रविराज सायबण्णा कांबळे यांनी मोहोळ पोलीस ठाणे येथे दत्तात्रय लक्ष्मण घोडके राहणार मुक्काम पोस्ट औंढी पेनूर तालुका मोहोळ व इतर आरोपींविरुद्ध 3 किलो 10 ग्रॅम मॅफिड्रेम एमडी ड्रग्ज किंमत 6 कोटी 2 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज आरोपीकडून जप्त करून आरोपी विरुद्ध एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्यातील 10 आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। सदर गुन्ह्याचा तपास संपल्यानंतर मोहोळ पोलिसांनी आरोपींविरुद्ध एनडीपीएस अंतर्गत दोषारोप पत्र सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश राणे यांच्या न्यायालयात दाखल केले। त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्याकडून सदर आरोपींविरुद्ध वाढीव मोक्का कलम लावण्याकरता दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी मंजुरी दिल्याने सदर आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कलमवाढ करण्याबाबतचा आदेशित केले होते। त्याप्रमाणे वरील गुन्ह्यातील आरोपींचे मोक्का कलमवाढ करून त्यांना फेर अटक करून आज रोजी विशेष न्यायाधीश सोलापूर मोक्का न्यायालय सोलापूर यांच्या समोर संकेत देवळेकर उपविभागीय अधिकारी ग्रामीण सोलापूर यांनी आरोपी दत्तात्रय लक्ष्मण घोडके वय 40, गणेश उत्तम घोडके वय 32 दोघेही राहणार मुक्काम औंढी पोस्ट पेनूर तालुका मोहोळ, किरणकुमार सूर्यकांत बिराजदार पाटील वय 37 राहणार प्रीती कॉलनी जिल्हा बिदर कर्नाटक यास मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथून फेर अटक करून आरोपींना आज रोजी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। सदर आरोपीस न्यायालयाने 11 जुलै 2024 पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश पारित केले। यात सरकारतर्फे ॲडव्होकेट RJ बुजरे यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन इंगळगी यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।